माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पेटीस। यासाठी लागणारी जी सामग्री आहे त्यात बटाटे 3 ते 4 मी उकळून घेतलेले आहे, धनिया पूड, चाट मसाला, त्याचप्रमाणे मीठ, थोडी मिरची बारीक कापून घेतलेली आहे, हळद आणि चिली फ्लेक्स। तर आपण सर्वप्रथम जे बटाटे आहे त्याला थोडं बारीक करून घेऊया। तर हे आलू मी छान बारीक करून घेतलेले आहे। तर त्यात आपण सर्वप्रथम जी मिरची कापून घेतलेली आहे ती मी घालून घेते। त्याचप्रमाणे मीठ तुम्हाला चवीनुसार टाकायचं आहे। चाट मसाला, त्याचप्रमाणे धनिया पूड, चिली फ्लेक्स आणि अगदी थोडं तिखट। तर मी आता याला थोडा तडका लावणार आहे। अगदी थोडं तेल आपल्याला वापरायचं आहे यासाठी। आणि मी कोशिंबीर पण टाकून घेते। थोडा सांबार टाकलेला आहे मी यामध्ये। आपलं तेल हे तापलेलं आहे आणि मी जिरा आणि मोहरी घालून घेतलेली आहे। यामध्ये थोडा तडका लावायचा आहे। याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर मी इथे हे छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण याला बेसनचा डो बनवणार आहोत। तर साधारणतः 1 कटोरी एवढं मी बेसन घेतलेलं आहे आणि यामध्ये थोडं मीठ घालून घ्यायचं आहे। अगदी चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि यामध्ये पाणी घालून आणि थोडं मिरी पूड मी यामध्ये घालत आहे। ते छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर यामध्ये मी थोडी हळद सुद्धा घालत आहे। अगदी थोडी हळद घालायची आहे, ऑप्शनल आहे। जर तुम्हाला वाटत असेल टाकायची, नाही तर नाही टाकली तरी चालेल। तर बघू शकता अगदी छान भिजवून झालेलं आहे। जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही भिजवायचं आहे। तर आता मी ब्रेड घेतलेली आहे आणि त्याला हे चिकटवत आहे। थोडी मी ही चटणी लावत आहे, ही शेजवान चटणी आहे। त्याला मी थोडं लावून घेत आहे।
आणि आता याला बरीचसुद्धा लावून घेत आहे. यावर हा ब्रेड ठेवलेला आहे. तर अशा प्रकारे आपण ब्रेडला भरीत लावून घेतलेलं आहे आणि आता याला थोडं लांबसर कापून घ्यायचं आहे. तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. तेल आधीच तापायला मांडलेलं होतं. तर बघा आपलं हे झालेच आहे. अगदी 2 मिनिटं आणखी होऊ द्यायचे आहे. स्कूलमध्ये वगैरे देऊ शकता. अगदी छान वाटतात आणि आपण थोडं चटणीसोबत किंवा टमाटर सॉससोबत आपण देऊ शकतो मुलांना. बघा अगदी झालेले आहे. छान कुरकुरे होतात. करून छान मिळेल आणि बाहेरून छान टेस्टी होतात. अशा प्रकारे आपण सर्व काढून घेऊया. तर बघा आपले हे पेटीस निघालेले आहे. मी तुम्हाला सर्व करून दाखवत आहे. बघू शकता अगदी छान होतात. तुम्ही माझी रेसिपी एकदा नक्की करून बघा. आवडले असल्यास लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.